वसुदेव देवकी आणि उग्रसेन राजाची कारागृहातून सुटका केलेली आहे। आणि कारागृहातून सुटका केल्यानंतर आता बलराम श्रीकृष्ण देवकी वसुदेवाजवळ राहत आहेत। जेव्हा आमचे श्रीकृष्ण योग्य वयाचे झाले ना, तेव्हा त्यांना सांदीपनी ऋषींकडे 64 कलांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी पाठवलं। भगवंताने 64 दिवसात 64 कलांचं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि गुरुदक्षिणा जेव्हा विचारली ना कानानं, गुरु काय दक्षिणा झाली? बघा, ज्ञान घ्यायचं असेल ना गुरूंकडून तर गुरुदक्षिणा देणं हे खूप महत्वाचं असतं। तेव्हा त्या ज्ञानाला आणि त्या भक्तीला किंमत असते। जोपर्यंत गुरुदक्षिणा देत नाही ना, त्या ज्ञानाला किंमत नाही। म्हणून गुरूंची दक्षिणा ही खूप महत्वाची आहे। मग कानानं विचारलं, श्रीकृष्णाने विचारलं, गुरुजी आपली दक्षिणा? तेव्हा सांदीपनी ऋषीने सांगितलं, माझा मुलगा यज्ञदत्त हा निघून गेलेला आहे, याला जर तू आणून दिला ना तर आमची गुरुदक्षिणा तीच आम्ही समजू। आमच्या कानानं यज्ञदत्त नावाचा सांदीपनी ऋषींचा मुलगा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात आणून दिला आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनी ऋषी हे कृतकृतार्थ झाले। आता कंस मारल्या गेल्यामुळे कंसाची पत्नी ही विधवा झाली होती आणि कंसाची पत्नी विधवा झाल्यामुळे जरासंधाला अतिशय राग आला होता की कोणी केलं माझ्या बहिणीला विधवा, त्या व्यक्तीला मी ठार मारला। माझ्या मुलीला कोणी विधवा केलं? कंसाचा सासरा होता जरासंध। त्यामुळे भगवंताबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला होता। म्हणून तो भगवंताशी 17 वेळ युद्ध करायला आला, परंतु भगवंताने कंसाला हात सुद्धा लावला नाही, कारण की जरासंधाचा वध हा भगवंताच्या हातून होता। म्हणून या जरासंध नावाच्या दैत्यानं कालयवन या दैत्याला पाठवलं। कालयवनाचा मृत्यू सुद्धा भगवंताच्या हातून नव्हता। काही ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती जास्त श्रेष्ठ ठरली जाते। भगवंताने आपल्या युक्तीनं कालयवनाला कसं मारलं लक्षात घ्या। कालयवन येत होता, भगवंत या कालयवनानं बघितलं की हा काना बाहेर येतोय। त्या कालयवन भगवंताच्या पाठीमागे जाऊ लागला, त्यांचा पाठलाग करू लागला। आमचे भगवान परमात्मा एका गुहेमध्ये शिरले। त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा देवांचा सेनापती निद्रा अवस्थेत होता। बघा, या मुचकुंदची सुद्धा सुंदर अशी पूर्वपीठिका आहे। मुचकुंद हा देवांचा सेनापती असल्यामुळे देवांना काय हवं काय नको त्यांच्या सेवेमध्ये हा मुचकुंद नेहमी तत्पर असायचा। आणि एकदा मुचकुंद हा सेवेमध्ये निपुण झाला आणि इंद्रदेवाने विचारलं, का रे खूप सेवा केली, काय वर पाहिजे तुला, तुझी काय इच्छा आहे? मग मुचकुंदला सांगितलं, आता मला निद्रा हवी आहे, परंतु जो कोणी मला निद्रेतून उठवेल, माझा नेत्र कटाक्ष त्याच्यावर पडतो, तो व्यक्ती भस्म होऊन जाईल, असा वर मला द्या। मुचकुंदना हा वर इंद्रदेवांकडे मागितला। इंद्रदेव तथास्तु म्हटले आणि मुचकुंद नावाचा सेनापती त्या गुहेमध्ये झोपायला आला होता। भगवंत त्या गुहेमध्ये शिरले, त्याच्या अंगावर उपरण टाकलं आणि आमचे भगवान परमात्मा एका झाडाखाली लपून उभे राहिले। हा कालयवन नावाचा दैत्य त्या गुहेमध्ये आला आणि गुहेमध्ये आल्यानंतर त्याला असं वाटलं की हा भगवान परमात्मा हा काना माझ्या भीतीमुळे या ठिकाणी झोपलेला आहे। म्हणून त्या कालयवनानं भगवंत समजून त्या मुचकुंदाला लाथ मारली। तो मुचकुंद जागा झाला आणि त्यांचा नेत्र कटाक्ष त्या कालयवनावर पडला आणि कालयवन भस्म झाला। आणि भगवंत निघून गेलेले आणि अशा प्रकारे कालयवन हा भस्म झाला आणि परमपदाची प्राप्ती करून घेतली। आता बलराम आणि श्रीकृष्ण दोन्ही तारुण्याचे